हो, फौजदारी खटले दाखल झालेच पाहिजेत, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन झालंच पाहिजे. आपण छोट्या छोट्या गुन्हेगारांसाठी शिक्षेचा आग्रह धरतो. हे तर मोठे महाघोटाळेबाज डाकू, या महाराष्ट्राचे गुन्हेगार, यांना असंच सोडून देणार काय? गरीब शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे, त्यांच्या मुलाबाळांना देशोधडीला लावणारे, यांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. धरण बांधत असताना इथून मोठमोठी वाहनं गेली असती, नाही का? पण आज या रस्त्यांची हालत बघा, जणू मुद्दाम खड्डे खणून ठेवण्यात आल्यासारखे वाटते. एकंदरीत रस्ताच संपवला आहे, कारण इथे कोणी येऊ नये आणि या सगळ्या गोष्टींची वस्तुस्थिती कुणाला कळू नये. मतदार राजा, आता तूच सांग, या काँग्रेस राष्ट्रवादीचं काय करायचं? उज्ज्वल महाराष्ट्राचं चिंतन, म्हणूनच परिवर्तन.